बरं का मुलांनो, मी तुमच्यासाठी छान छान गोष्टींचं चॅनल घेऊन आले. तर ते चॅनल सबस्क्राईब करायचं आणि गोष्टी ऐकून लाईक करायच्या. आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगायचं. हां, तर आज गोष्ट कोणती सांगणार आहे माहिती का? चतुर बिरबल. गोष्टीचं नाव आहे चतुर बिरबल. तर बिरबल आणि बादशहाच्या गोष्टी तुम्ही खूप ऐकलेल्या आहेत. त्यांच्या गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. तर अकबर बादशहाचा प्रधान असतो हा बिरबल नावाचा, आणि त्याच्याकडं नवरत्नांचा दरबार असतो. 9 गुणी लोक अत्यंत त्याने आपल्या दरबारी ठेवून घेतलेले असतात. असा हा अकबर बादशहा आणि त्याचा प्रधान बिरबल. बिरबल हजरजबाबी असतो, चतुर असतो आणि चौकस असतो आणि खूप हुशार पण असतो. तर बादशाला कधी कधी काय येते, त्याची फिरकी घ्यायची लहर, ती गंमत करायची. एकदा असंच तो त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून दरबार बोलवतो आणि दरबारात सगळ्यांना बोलवतो. नवरत्न पण येतात, बाकीचे लोक येतात, बिरबलही असतो. आणि मग बादशाह सगळ्यांना सांगतो की मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, आणि त्यांची जो योग्य उत्तरं देईल, जी माझ्या मनात योग्य आहेत ती, तर जो अशी उत्तरं देईल त्याला मी मोठं बक्षीस देणार आहे. असं म्हणल्यानंतर मग सगळा दरबार भरतो, सगळेजण बसतात. बिरबल आलेलाच असतो आणि बादशाह पहिला प्रश्न विचारतो. बरं का, काय प्रश्न विचारतो की सर्वात फूल श्रेष्ठ कोणतं आहे? काय म्हणतो, सर्वात श्रेष्ठ फूल कोणतं आहे? तर आता दरबारातली इतर लोक कोणी म्हणतात गुलाब आहे, कोणी म्हणतं निशिगंध, कोणी म्हणतं मोगरा, कोणी म्हणतं ब्रह्मकमळाचं फूल. अशी अनेक जणं वेगळी उत्तरं देतात, पण बादशहाला काही ते उत्तर पटत नाही. मग सगळ्यांचं झाल्यावर बिरबलाला तो म्हणतो, अरे बिरबल, सगळ्यात फुलश्रेष्ठ कोणतं, सांग बरं, तुला काय वाटतं? तर बिरबल म्हणतो की सगळ्यात श्रेष्ठ फूल हे कापसाचं फूल आहे. कारण ते जेव्हा फुलतं तर ते बाहेर पडतं आणि त्याच्या बोंडातून मग कापूस बाहेर पडतो. तर त्या कापसामुळं काय होतं, सूत निघतं आणि संबंध लोकांना त्याच्यापासून वस्त्र मिळतात. म्हणून कापसाचं फूल हे सर्वात श्रेष्ठ फूल आहे. आणि बिरबलाला आपलं बादशहाला बिरबलाचं हे उत्तर ऐकून खूप आनंद होतो आणि बादशाह त्याला शाबासकी देतो. आता दुसरा प्रश्न बादशाह विचारतो की सर्वात श्रेष्ठ दात कुणाचा आहे म्हणून. तर आता बरेच जण सांगतात की गणपतीचा दात, एकदंत आहे गणपती, त्याचा दात श्रेष्ठ आहे, किंवा हत्तीचा दात श्रेष्ठ आहे, कारण हत्तीच्या दातापासून हस्तिदंती सुंदर सुंदर वस्तू करता येतात, म्हणून हत्तीचा दात श्रेष्ठ आहे. पण बादशाला काही ही उत्तरं पटत नाहीत. मग शेवटी बादशाह येतो बिरबलाकडं आणि बिरबलाला विचारतो. तर बिरबल म्हणतो की सर्वात दात जर श्रेष्ठ असेल तो नांगराचा आहे, नांगराचा दात. कारण की नांगराच्या दातामुळं जमीन नांगरली जाते आणि जमीन नांगरली गेल्यामुळं ती भुसभुशीत होती आणि मग त्यामध्ये बीज पेरून आपल्याला पीक घेता येतं आणि सगळ्या जगाचं भरण पोषण होतं त्यामुळं. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ दात कुणाचा आहे, तर नांगराचा आहे. आता हे झाले 2 प्रश्न. राजाला त्याचं उत्तर आवडलं. आता राजा तिसरा प्रश्न विचारतो की सर्वात श्रेष्ठ पुत्र कुणाचा आहे? आता सगळेच विचारात पडतात. आत्तापर्यंत दिलेली उत्तरं बादशाहाला पटलेली नाही आहेत. मग कोणी म्हणतं राजाचा पुत्र श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतं विद्वानाचा पुत्र श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतं की अतिशय विद्या विभूषित असलेल्यांचा जो पुत्र आहे तो श्रेष्ठ आहे. आता प्रत्येकजण वेगळं उत्तर देतात, पण राजाला काही मनात येत नाही ते. शेवटी मग राजा बिरबलला विचारतो आणि बिरबल सांगतो की सर्वात श्रेष्ठ पुत्र गाईचा आहे. कुणाचा आहे? गाईचा. तर का बरं? तर तो नांगरायला मदत करतो ना, शेत नांगरायला मदत करतो.
आणि त्यामुळं मग शेत नांगरलं गेल्यामुळं शेतात धान्य पेरता येतं आणि धान्य मग उगवतं पावसामुळं आणि सगळ्या जगाचं भरणपोषण होतं. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ पुत्र गाईचा पुत्र म्हणजे बैल हा श्रेष्ठ आहे. आता शेवटचा प्रश्न बिरबल विचारतो बरं का. तर बिरबल विचारतो की सर्वात श्रेष्ठ राजा कोणता? काय प्रश्न आहे? सर्वात श्रेष्ठ राजा कोणता? तर सगळेच जण उत्तर देतात की सार्वभौम राजा जो आहे तो सर्वात श्रेष्ठ, कारण त्यांनी आपल्या अधिकाराखाली इतर सगळी राज्य आणलेली असतात आणि त्याची सत्ता सर्व राज्यांवर चाललेली असते, म्हणून तो सर्वश्रेष्ठ. पण बादशहाला हे काही उत्तर पटत नाही. मग बादशाह बिरबलाकडे येतो आणि त्याला विचारतो. बिरबला म्हणे, अरे तू तरी सांग म्हणे की खरंच सर्वात श्रेष्ठ राजा कोणता आहे? तर बिरबल थोडासा हसतो आणि म्हणतो, महाराज सर्वात श्रेष्ठ राजा मेघराजा आहे. मेघराजा म्हणजे जो पाऊस पडतो तो राजा सर्वात श्रेष्ठ आहे. कारण की पाऊस पडला की सगळीकडं सुजलाम सुफलाम होतं, सगळ्यांना प्यायला पाणी मिळतं, जीवन मिळतं आणि सगळ्यांना अन्न पण मिळतं. तर त्यामुळं सर्वात श्रेष्ठ कोण आहे? तर मेघराजा हा सर्वात श्रेष्ठ आहे. आणि ही बिरबलाची चारही उत्तरं बादशाहाला खूप आवडतात आणि बादशाह हा बिरबलाला खूप मोठं बक्षीस देतो आणि मग सगळेजण आनंदात